तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडगे आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. पण बहिर्जी जिवाजीने माझा बहिर्जी म्हणून उल्लेख केला. तो तशी साथ घालून मैत्री आडवी आणून मला रोखण्याचा प्रयत्न करीत होता. जिवाजी, आता वेळ नाही, हा आदेश समजा आणि कामाला लागा. माझ्या त्या वाक्यावर मात्र ते काहीच बोलू शकणार नव्हते. माझ्या मनाचा निर्धार झाला होता. अख्खा दिवस उंच झाडावर चढून मी डाव्या उजव्या दोन्ही बाजूने दिसणारा ओढा बघत होतो. त्याचा मार्ग डोक्यात साठवत होतो. ओढा जिथे खाली उतरत होता आणि वेड्याला चिरून पुढे जंगलात मिसळत होता, ते अंतर खूपच लांब होते आणि त्याच्या आजूबाजूला सैनिकांची गस्त होती. वेढा पार करेपर्यंत पाण्याच्या खालून विरुद्ध दिशेने जाणे म्हणजे निव्वळ अशक्य होते. ते मलाही कळत होते, परंतु माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. राजे, आऊसाहेब आणि खंडोबाचे नाव घेऊन मी माझा त्या अर्ध्या रात्रीचा प्रवास सुरू केला. धोतर काळ्या वंगणात रंग उतरणार नाही असे काळे करून घातले. जमेल तेवढे मांडीला घट्ट बांधले. उघड्या शरीराला पाण्याने निघून शकणार नाही असे वंगण फासले. कमरेला वेळेला उपयोगी पडावा म्हणून फक्त एक लांबट सुरा बांधला आणि पाण्यात उतरलो. पावसाने तुडुंब भरून खालच्या दिशेने वेग पकडून तेवढ्यात वेगात नदीला भेटायला उत्सुक झालेला ओढा माझ्यासोबत जणू काही कुस्ती खेळत होता. माझी ताकद आजमावून बघत होता. पकडले जाण्याची शक्यता टाळण्यासाठी मी होईल तेवढा वेळ श्वास धरत होतो. अगदीच अशक्य झाल्यावर नाकाने श्वास घेता येईल इतकेच तोंड वरती काढत होतो. जास्तीत जास्त श्वास छातीत भरून पुन्हा पुढे पुढे सरकत होतो. पुढे सरकताना इतकी अंग मेहनत लागत होती की त्यामुळे श्वास पुरत नव्हता. त्यात रिमझिम पावसाचे संततधार त्या ओढ्याला ताकद देत होते. आजूबाजूला सैनिकांची गस्त जाणवत होती. निसर्गाने ओढ्याला दिलेला आवाज माझ्यासाठी जमेची बाजू होती. शेवटी कितीही केले तरी ते मानवी शरीर होते. इतकी धडपड करून अंतर कापले जात नव्हते. काही वेळात असे वाटले की हे अशक्य आहे. आपण श्वास घेऊ शकत नाही. शरीरात रान राहिला नाही. पाण्याचा जोर वाढत होता आणि माझा कमी होत होता. तेवढ्यात राजांचा चेहरा आठवला. आऊसाहेबांचा डोक्यावरून फिरलेला हात आठवला आणि अंगात हातीचे बळ संचारले. नाही, या ओढ्याने खळखळते पाणी काय तर समुद्र निर्माण होणाऱ्या तुत्समानीच्या लाटासुद्धा आज मला थोपू शकणार नाहीत. मी अधिक जोमाने पुढे पुढे सरकू लागलो. शरीर थकत होते, पण मन त्याला थकू देत नव्हते. त्या अशा अंधारात भरून आलेले ढग आणि त्यामुळे पसरलेली काळा कुट्ट अंधार मला जगदंबेचा आशीर्वाद बनून साथ देत होते. पसरट जमीन, गाळ, चिखल संपून डोंगराची आडवी भिंत लागली तेव्हा आपण तो ओढा पार करून आलो आहोत हे माझ्या लक्षात आले. अर्धी लढाई आपण जिंकली आहे या आनंदात माझ्या अंगात अजून बळ आले. आता ओढा जिथून खाली उतरत होता त्याच बाजूने मी वरती चढू लागलो. अंधारात ते खळखळत खाली उतरणारे पाणी मला वरती चढण्यासाठी दिशादर्शक ठरत होते. ओढ्याच्या बाजूने उगवलेले आणि पावसाच्या पाण्याने जोर धरलेले काटेरी झुडपे माझे अंग फाडत होते आणि अंगातून वाहणारे गरम रक्त काळे वंगण धुवून काढत होते. काही काटे ओरंबडून शांत बसत होते, काही अंगात घुसल्याशिवाय मानत नव्हते. कुठे पाय घसरत होता, कुठे मध्येच आलेली चढण डोक्याला लागत होती. हातपाय किती ठिकाणी फाटले होते आणि किती रक्त वाहत होते याची फिकीर करायला माझ्याकडे वेळ नव्हता. थकवा जाणवत होता. मध्येच थोडी विश्रांती घ्यावी वाटत होते. परंतु माझ्यासमोर एकच ध्येय होते, होईल तेवढं लवकर वरती चढून जाणे आणि राजांना भेटणे.
कितीतरी वेळाने एक पेटती मशाल दिसली. मशालीकडे बघून माझ्या मनात हुरूप आणि शक्तीची ज्वाला पेटली. हातात मशाल घेतलेले मावळे सुद्धा अंधूक दिसू लागले. समोर गडाची तटबंदी अंधूक दिसत होती. जागता पारा देणारे मावळे दिसले. उजव्या बाजूला तटबंदीला लागून एक झाड वरच्या दिशेने वाढलेले होते. त्या झाडावर हनुमंताची आठवण करीत चढलो. झाडावर चढल्यावर ठिकठिकाणी काटे रुतले तेव्हा ते झाड काटेरी आहे हे लक्षात आले. परंतु शरीरात आता इतक्या जखमा झाल्या होत्या की त्या कळासुद्धा सुन्न झाल्या. झाड हलले तेव्हा तटबंदीला असलेल्या मावळ्यांना भनक लागली. वरून आवाज आला, ए सर्जा सावध, इथं कुणीतरी आहे. 4-5 मावळे जमा झाले. त्यातल्या एकाने दम दिला, ए कोण आहे रे? मी काहीच उत्तर दिले नाही. ते बघून तो अजून जोरात ओरडला, आता सांगतो कोण आहेस ते का फेकू बाला? माझे भाऊ त्यांचे काम करीत होते. मी ओरडलो, राजांना सांगा बहिर्जी नाईक आलाय म्हणून. ते ऐकून इथला एक जण ओरडला, अरे येड्यानो, नाईक आहेत ते, दोर सोडा पटकन. इतका जबर वेडा फोडून चढ वरून यायला दुसऱ्या कोणाची माय व्याली? पहारेकऱ्यांनी लगबग केली. अवघड वाटणारे ते थोडेसे अंतर जोर हातात आल्याने सोपे झाले. थकल्या भागल्याने मी कसाबसा ती अवघड भिंत चढून गेलो. त्यातले काही पारेकरी भूत बघितल्यासारखे माझ्याकडे बघत होते आणि फिरून खाली वाकून बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी समजू शकत होतो. माफ करा नाईक, ओरडून बोललो, ओळखलं नाही. गड्यांनो, काम आहे तुमचं. भाला फेकून मारला असता तरी तुमची कसूर नव्हती. आधी मला सांगा, राजगडावर सुखरूप आहेत ना? मी स्वतःला सावरत बोललो, अगदी सुखरूप आहेत. राजांनीच आम्हाला सांगितले होते सावध राहा, आज ना उद्या बहिर्जी नाईक गड चढून येतील म्हणून. ते ऐकून माझा सगळा थकवा पळून गेला. राजे खुशाल आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. सिद्धीचे काम त्याला आज ना उद्या धूळ चारून मी मनातल्या मनात बोललो, राजे तुमचा सेवक तुमच्या आदेश घ्यायला आला. राजे सुखरूप आहेत हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. त्यांना अर्ध्या रात्री कोणी उठू नका म्हणून मीच सर्वांना सांगितले होते. रायाजी बांदल तोंड वेडे वाकडे करून माझ्या पायाला हातात घुसलेले काटे काढत होता. थोराड वयाचे बाजीप्रभू माझ्या अंगाला मी सांगितलेला पाला लेप बनवून लावत होते आणि जखमा बांधत होते. नाईक, लोक तुम्हाला राजाने वंश केलेलं भूत म्हणतात. ते काही खोटं नाही. असल्या अंधारात आणि असल्या पावसात माणूस मुतायला बाहेर जायचं नको म्हणतोय आणि तुम्ही? रायाजी बांदल बोलला तसे खळखळून हसायला लागले. बहिर्जी, मी राजांचा आवाज ऐकला. मलाच कळले नाही मी कधी उभा राहिलो ते. दरवाजाकडे बघितले. दरवाजात स्वतः राजे उभे होते. दुसऱ्या अंगाने वाकत मी आदबीने मुजरा केला. माझ्यासोबत सगळेच वाकले. राजांनी कितीतरी आत्मीयतेने माझ्याकडे पाहिले आणि धावत येऊन माझ्या अंगाला लावलेला पाला, झालेल्या जखमा याचा कसलाही विचार न करता त्यांनी मला मिठी मारली. सगळे अवाक होऊन बघत होते. आम्हाला खात्री होती तुम्ही येणार. राजांनी मिठी सोडवत आमच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघितले. सर्वांगाला झालेल्या जखमा राजांनी बघितल्या. यापेक्षा सोपा रस्ता नव्हता का गड चढायला? बसा, असे म्हणत राजांनी बाजीप्रभूच्या हातून ते लेपाचे ताट घेतले आणि माझ्या जखमांवर लेप लावू लागले. मी मागे सरकलो. राजे तुम्ही? बहिर्जी बसा. राजांनी मला जरब देऊन बसवले. कितीतरी काळजीने ते स्वतः तो लेप माझ्या जखमांवर लावू लागले. तुम्ही आमच्यासाठी पाण्यासारखे रक्त वाया घालवायचे आणि आम्ही तुमच्या जखमांवर साधा लेप लावायचा नाही? मग आमच्या राजेपणाला अर्थ तरी काय? मी राजांकडे बघत होतो. देवाने मला लाख जन्म द्यावेत आणि मी ते सर्व काही पायावर व्हावेत अशी मनोमन प्रार्थना केली. इतक्या दिवसात घडलेला इथंभूत वृत्तांत मी राजांना सांगितला. शास्ताखान जवळ आल्याची खबर, आऊसाहेबांची चिंता, नेतोजीचा वेडा फोडण्याचा प्रयत्न, असा एक ना अनेक कहाण्या राजांनी ऐकल्या. राजांची झालेली कोंडी राजांनी बोलून दाखवली. सिद्धीसारख्या हुशार शत्रूचे कौतुक राजे स्वतः करीत होते. इतक्या दिवसात राजे शांत बसले नव्हते. त्यांनी पन्हाळ्यावरून बाहेर पडण्याचा अनेक प्रयत्न केले होते. राजांनी सिद्धीसोबत तह करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
पण सिद्धी कशालाच जुमानत नव्हता. वेळा ढिला पडू देत नव्हता. फौजेची विभागणी करीत होता. उगीच आजूबाजूचा प्रदेश जिंकत बसण्याच्या भानगडीत तो पडत नव्हता आणि तहसुद्धा करीत नव्हता. राजे त्यांची झालेली कोंडी माझ्याजवळ बोलून दाखवत होते. आम्ही तहासाठी वकील पाठवला, पण सिद्धी त्यास तयार नाही. त्याला हवी आहे आमची बिनशर्त शरणागती. गडावर 3-4 दिवसाच्या मुक्कामात मी फिरून फिरून गड बघत होतो. राजांना बाहेर पडता येईल अशा वाटा शोधत होतो. परंतु फिरून फिरून शेवटी एकच ध्यानी आले की वेढा फोडल्याशिवाय इथून बाहेर पडता येणार नाही. आणि वेढा फोडायचा म्हणजे आत्मघात करण्यासारखे होते. वेढा शिथिल होणे दुरापास्त होते. त्याची वाट बघून राजे थकले होते. तिकडे शास्ताखान हळूहळू का होईना पण आपली ताकद वाढवत पुण्याकडे सरकत होत. त्याची खबर मिळवायची, त्याच्या चालीला प्रतिचाल खेळायची म्हणजे राजे इथून बाहेर पडणे अत्यंत गरजेचे होते. राजे इथे पन्हाळ्यावर अडकून पडले आणि शास्ताखान स्वराज्यात दखल झाला तर काय प्रसंग गुदमारेल हे आम्ही सर्वच जण जाणून होतो. गडाच्या खाली सिद्धी रोज तोफांचे दमदमे पुढे पुढे सरकवत होता. ती वेळ दूर नव्हती की सिद्धीने मागितलेल्या इंग्रजी तोफा किल्ल्याच्या बुरुजाला भिडणार होत्या. लवकरात लवकर काहीतरी पोक्त हालचाल करणे भाग होते. दिवसातून 2 वेळा राजे प्रमुख लोकांसोबत बैठक घेत होते. मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होतो. राजेंच्या खाशा वाड्यात येता येता मी दरवाजेच्या उभे असलेल्या एका पहारेकऱ्याकडे बघून चमकलो. त्याच्या तोंडाकडे निरखून पाहिले. तो सरळ राजांसारखा दिसत होता. तेवढ्याच उंची, तशीच दाढी, तसेच वाकबदार नाक, कानाकडे निमुळते होत गेलेले डोळे, रुंद आणि भव्य कपाळ. त्याने राजासारख्याच मिशा आणि दाढीसुद्धा ठेवली होती. कोण आहे हा? त्याला मी हटकले नाही. त्याच्याविषयी माहिती काढली तर मोठाच योगायोग जुळून आला. त्याचे नावसुद्धा शिवा होते. नेबापूरसारख्या छोट्या गावातील तो पोरगा शिवा काशीद मोठा हुशार, चाणक्य आणि शूर होता. आपल्या कसबांच्या जीवावर त्याने पन्हाळ्यावर नोकरी मिळवली होती. त्याच्याविषयी रंजक बाब ही होती की त्याने किल्लेदाराला लाख विनंती करून आपली बदली बुरुजावरून राजेंच्या वाड्यावर करून घेतली होती. शिवा, मी रोज राजेंच्या खाशा वाड्यातून येत जात होतो. त्याच्याकडे बघत होतो, त्याला निरखीत होतो, परंतु मी कधी त्याला हटकवले नव्हते. त्या दिवशी मी त्याला थेट नावानिशी हाक मारल्याने शिवा थोडासा गोंधळला. जी नाईक, कधीपासून आहेस गडावर? मी त्याला प्रश्न विचारला. जी, खटावच्या मोहिमेत सैन्यात भरती झालो होतो. राजे गडावर आले तेव्हापासून गडावरच आहे. वार, म्हणजे सगळा गड माहीत असेल तुला? तर माहीत आहे की. आधी तटबंदीवरच होतो की. मग आम्हाला बी गड दाखव की गड्या. मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. मनीचा बेत त्याच्याशी बोलायचा होता, परंतु त्याआधी त्याची परीक्षा घ्यायची होती. म्हणून मी त्याच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागलो. दुपारी पहारे बदलले की जाऊ. शिवा कामाचा पक्का होता. मी त्याला होकार देऊन निघून गेलो. दुपारी शिवा स्वतःहून माझ्याकडे आला. नाईक, गड बघायचा हाय नवं? मी त्याच्याकडे बघून हसलो. तर त्या दिवशी 2-3 घटका त्याने मला गड फिरून दाखवला. मन मोकळ्या गप्पा मारल्या. गड फिरणे हा माझा बहाणा होता. मला शिवा जाणून घ्यायचा होता. अंतर्बाह्य माझ्या डोक्यात जे शिजत होते त्याला न्याय देण्यासाठी शिवाची चाचणी घेणे गरजेचे होते. तू बुरुजावरून इकडे बदली करून घेतलीस म्हणे. मी त्याला प्रश्न विचारला. मॅच किल्लेदाराला विनंती केली की राजगडावर आहेत तवर मला राजेंच्या वाड्याच्या बाहेर काही बी काम द्या. पुन्हा कुठे बी टाका, मला काय बी अडचण नाही. असं कार? मी परत प्रश्न विचारला. अहो नाईक, तुम्हाला जर रोज देव बघायला मिळाला तर देवळातला नाहीच जिता. शिवाने प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकले. मी मान हलवली. मी त्याच्या वाक्यचातुर्यावर खुश झालो. शिवाजीराजे माझ्यासाठी देवच आहेत की. त्यांना रोज बघायला भेटल्यावर मला पगारसुद्धा देऊ नका, पण मला राजांच्या सेवेत ठेवा, असं मॅच किल्लेदाराला सांगितले. मी थांबून शिवाकडे बघत राहिलो. काय झालं नाईक? शिवाने विचारले. मी नकारार्थी मान हलवले आणि चालू लागलो. तटबंदीजवळ येऊन मी गडाखाली चहूबाजूने पसरलेल्या त्या सेना समुद्राने
घातलेल्या वेड्याकडे बघत होतो. पण ह्या विळख्यातून आपला देव कसा सुटणार रे? मी त्याला प्रश्न विचारला. राजांची झालेली कोंडी बघवत नाही. नाईक कधी कधी वाटतं सरळ एका हातात तलवार आणि एका हातात पट्टा घ्यावा आणि सरळ गनिम कापीत सुटावा. मोज जीव जाईल, त्याची पर्वा नाही कोणाला. पण तेवढं करून सुद्धा राजे सुटणार नाहीत. मग त्याचा तरी काय उपयोग? शिवा पोट तिडकीने बोलत होता. आणि राजे सुटणार असतील तर? मी त्यांना ह्या संभाषणाच्या अगदी खोलात घेऊन जाणारा प्रश्न विचारला. मग या शिवाचे 100 जन्म त्यासाठीच कुर्बान. नाईक, आता सांगा, खाली उडी मार, राजे सुखरूप बाहेर पडतील, हा शिवा तुमचा डोळा लवायच्या आत उडी मारल. शिवा कसलाही विचार न करता राजांच्या जीवासाठी आपला जीव खर्ची घालायला तयार होता. मी शिवाकडे बघत राहिलो. राजांसाठी प्रत्येक जण मरायला तयार होत होता. कुठूनही जमले तरी हे सर्व राजांना. हा शिवा किती दिवस झाले याला राजांना भेटून? मी विचार करीत त्याच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात शिवा बोलला. नाईक, राग मानू नका, पण गडावर तुमच्याबद्दल म्या दबक्या आवाजात लय ऐकले. तुम्ही अशा परिस्थितीत गड चढून आलाय की खुद्द राजे तुम्हाला नाईक म्हणतात म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. नाहीतर ह्योच बहिर्जी नाईक हाय असं कुणी बी म्हणलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. अशी चर्चा आहे सगळीकडं. कारण बहिर्जी नाईक कसा दिसतो हे कोणालाच माहीत नाही. हे बी त्याचं खरं रूप आहे की नाही ते बी सांगता येत नाही असं बी म्हणतात. पण त्याच्याशी मला काही बी घेणं देणं नाही. लोकांनी तुमच्याबद्दल बोललेली एक गोष्ट आहे जी मला लय बेस वाटली. सगळी म्हणतात या अशा टायमाला जर कुणी यातून रस्ता काढू शकत असेल तर फक्त 2च लोक आहेत. एक म्हणजे खुद्द राज आणि दुसरं बहिर्जी नाईक. मला त्याच्या बोलण्याचे कौतुक वाटले. शिवा पुढे बोलू लागला. काही लोकांचा तर असा समज झाला आहे राज इथं अडकून पडल्यात त्यात त्यांचंच काहीतरी राजकारण आहे. नाहीतर गडावरून सुटून जाणं राजांना काही अवघड नाही. आणि राजांचा तसा काही डाव असेल तर ते बी फक्त एकाच माणसाला माहीत असणार, ते म्हणजे नाईक. नाईक खरं काय खोटं काय जरा इसकटून सांगा. माझ्यासारख्या राजांच्या भोळ्या भक्ताचा कोण मारा होतोय? राजांच्या तोंडावरची उदासी म्या रोज बघतोय. असं वाटतंय त्यांना गड सोडायचा आहे. पण या वेळेला दुश्मन कडवट मिळालाय. मी शिवाला साधा पहारेकरी समजत होतो. शिवा त्यापेक्षा कितीतरी हुशार होता. खरं आहे शिवा तुझं. राजांना सगळी लोक योग समजतात. सगळे त्यांच्याकडे आपले दुःख घेऊन जातात. पण त्यांची अडचण कोणीच समजून घेत नाही. त्यांची झालेली कोंडी कुणालाच कळत नाही. शिवाची बुद्धी तलक होती. त्याला राजाचे मन कळत होते. इतका तो हुशार होता. त्याला भेटून मला फार आनंद झाला. नाईक, यातून काहीतरी मार्ग काढा. आपल्या राजांना इथून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपण वाटेल ते करू. शिवा अगदी तळमळीने बोलत होता. मी त्याच्या बोलण्यावर त्याच्या सरळ राजांसारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. एक मार्ग आहे शिवा. राज गडावरून सुखरूप सुटतील आणि सिद्धीला कळणारसुद्धा नाही. त्या मार्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग तू आहेस. हे ऐकून शिवा सरळ गुडघ्यावर बसला. नाईक, असं असेल तर हा शिवा त्याचं काळीज काढून तुमच्यासमोर ठेवेल. पण तेवढं राज सुखरूप बाहेर पडले पाहिजे. मी त्याला उठून घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळ मी शिवाच्या चेहऱ्याकडे बघत होतो. त्याच्या त्या चेहऱ्याकडे बघूनच माझे डोक्यात एक वादळी योजना उठली. परंतु शिवासारखाच मी सुद्धा राजांचा एक सेवक होतो. त्यासाठी मला ही योजना राजांना सांगून त्याची मंजुरी घ्यावी लागणार होती. वेळ आली की सांगतो शिवा. त्यावेळी मी इतकेच बोलू शकलो. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची. पुन्हा
स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.